शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू. उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती. युती पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार, सूत्रांची माहिती. वर्धापन दिनाच्या निमित्तानंच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. काल बैठकीला उपस्थित असलेले 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर. शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन. मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार. सगळ्या कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्ष ठामपणे उभी. दैनिक सामनातून विरोधकांना सणसणीत टोला. शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही, भाजपलाही डिवचलं. बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून आरोपांची राळ. पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता उघडी. मतदारांची यादीही सापडल्याचा रंजन तावरेंचा आरोप. तर बँकेमध्ये पैशांची पाकिटं भरायचा उद्योग सुरू आहे का, असाही सवाल. भंडाऱ्यामध्ये शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर विरुद्ध भाजप आमदार परिणय फुकेंमध्ये वाद शिगेला. फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजायला अजून वेळ लागेल, त्यांनी पक्ष वाढवण्यावर भर द्यावा, भोंडेकरांचा खोचक सल्ला. भाजपकडून नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी. स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यकारिणीकडे मागणी. सध्या सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे भाजपचा कॉन्फिडन्स वाढण्याची चर्चा. पुण्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला. हिंगणे खुर्द पर्वतीसह हिंजवडीतील भोईरवाडीमध्ये गुडघाभर पाणी. पावसामुळे टिळक रस्त्यावरील सिग्नल पोल झुकला. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची संततधार. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं. रायगड जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर. रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका. पुण्यात तुफान पावसाची हजेरी. अनेक परिसरात पाणी साचलं. हिंगणे खुर्द परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं. कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं. तर ट्रम्प आज रात्री 9 वाजता युद्धासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता. इस्रायल आणि भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांशीही चर्चा. युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं. 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दिल्लीत दाखल. अर्मेनिया मार्गे विद्यार्थी मायदेशी परतले. अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर रोशनी सोनघरेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार. एअर इंडियातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह नातेवाईक, राजकीय क्षेत्रातल्या मंडळींकडून आदरांजली. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं सोलापूरमध्ये निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अनेक दिवसांपासून आजारी होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली.